निवडणूक आयोगाच्या वतीने आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये आजपासून देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे। देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुका या 7 टप्प्यामध्ये होणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्रात देखील 5 टप्पे करण्यात आले आहे। यामध्ये महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे कसं होणार आहे याबाबत मी आपल्याला माहिती देणार आहे। पहिला टप्पा हा 19 एप्रिलला होणार आहे। त्यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, तर दुसरा टप्पा हा 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मेला मतदान होणार आहे। यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, म्हाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ठिकाणी मतदान होणार आहे। तर चौथ्या टप्प्यामधील मतदान हे 13 मेला होणार आहे। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना,